SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी झालेल्या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 18,500 ते 32,500 रुपये मदत जाहीर केली आहे। पण शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या रकमेतील पूर्ण रक्कम ही मिळत नाही। यातील तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे। तरी शासनाने जी रक्कम प्रति हेक्टरी जाहीर केलेली आहे ती सरसकट सर्व शेतकऱ्यांना एकरकमी आणि तातडीने मिळावी। तसेच मिळणारी रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात पडण्यासाठी पोर्टल ई-KYC सुविधा व फार्मर ID बंधनकारक केली आहे। शेतकऱ्यांचे बँक खाते हे चालू स्थितीत आहे, तरी वरील नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे। ज्यांना ई-KYC नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत असे बँकेत सांगितले जात आहे। ई-KYC पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांना ई-KYC करण्यासाठी अडचणी येत आहेत, त्यामुळे मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याला लवकर मिळत नाही। तसेच विमा कंपन्यांकडून पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली नाही, ती तातडीने शेतकऱ्यांना मिळावी। जाहीर झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी वेगवेगळे नियम अटी लावल्याने शेतकरी त्रस्त होत आहेत। तरी या सर्व जाचक अटी रद्द कराव्यात आणि ई-KYC बंधनकारक न करता थेट नुकसान भरपाईची रक्कम ही सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, जिल्हा संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, महानगराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, महिला आघाडी शहर प्रमुख मनीषा कोळी, जिल्हा वकील आघाडी ॲडव्होकेट गणेश कदम, कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शेखर भोसले, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, सतीश वावरे, दिलीप भोसले, संतोष सुरवसे, अभिषेक जागीरदार आदी उपस्थित होते। आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। मागील कालावधीमध्ये जे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात असं नुकसान झालेलं होतं। पूर्ण उभी पिके वाहून गेलेली होती। शेतकरी भयानक असा आर्थिक संकटामध्ये फसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक निधी जाहीर केलेला आहे। हा निधी बरेच जे गरजवंत आणि खरंच ज्यांचं नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना आणखीन सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीये। पंचनामे झाले, मदत जाहीर झाली, परंतु शासनाने ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत, ई पोर्टल सुविधा, त्यानंतर फार्मर ID, तर या दोन्ही गोष्टींमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत। सर्व्हर व्यवस्थित चालत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखीन देखील निधी जमा होत नाहीये। शेतकरी अगोदरच भरपूर अडचणीत आहे, संकटात आहे। आधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणावर चालू आहे, त्यामध्ये पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने मदत जाहीर करून सुद्धा जर शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नसेल तर या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय नाहीये। अशा अनेक तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आलेल्या होत्या। या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे आणि इशारा देखील दिलेला आहे की ई पोर्टल सुविधा आणि फार्मर ID साठी आपण स्थानिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करावे व तत्काळ ही शेतकऱ्यांचे ज्या नोंदण्या आहेत त्या कराव्या व तत्काळ त्यांच्या खात्यावरती जो निधी जाहीर केलेला आहे तो देण्यात यावा। आणि असं जर नाही झालं तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल आणि शेतकऱ्यांना घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे।